नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीरात एखादा गंभीर आजार सुरू झाला तर शरीर आपल्याला आधीच काही संकेत देत असते, पण आपण त्या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. अचानक वजन कमी होणे, सततचा खोकला, तोंडातील न भरणारे व्रण, शौच किंवा लघवीच्या सवयी बदलणे. ही प्रत्येक गोष्ट कर्करोगाचे निश्चित लक्षण असते असे नाही, पण काही वेळा ही गंभीर आजाराची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शरीर देत असलेल्या अशा 10 महत्त्वाच्या वॉर्निंग साइन्स, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा. 1. कारण नसताना वजन कमी होणे. तुम्ही डाएट करत नाही, व्यायामही वाढवलेला नाही, तरी देखील काही महिन्यांत 4 ते 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी होत असेल, तर त्यामागे विविध कारणे असू शकतात. काही वेळा पचनाचे विकार, थायरॉइड, मधुमेह किंवा इतर आजार यामुळेही असे होऊ शकते. काही प्रकारच्या कर्करोगांमध्येही असे दिसू शकते. अचानक आणि अनपेक्षित वजन घटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 2. सततचा थकवा. रात्रभर झोप झाली तरी देखील दिवसभर अंगात शक्ती नाही. हा साधा थकवा नसेल, रक्ताची कमतरता, संसर्ग, हार्मोन्समधील बदल, मानसिक ताण किंवा इतर आजारांमुळेही सतत थकवा येऊ शकतो. जर हा त्रास अनेक आठवडे टिकत असेल आणि कारण समजत नसेल, तर तपासणी करून घेणे योग्य ठरते. 3. दीर्घकाळ खोकला किंवा आवाज बसणे. साधारण सर्दी खोकला काही दिवसांत बरा होतो, पण 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहणे, रक्तासह खोकला येणे किंवा आवाज सतत बसलेला राहणे, अशा परिस्थितीत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. 4. तोंडातील किंवा शरीरावरील न भरणारे व्रण. तोंडात वारंवार जखम होणे ही सामान्य बाब असू शकते, पण एखादी जखम किंवा व्रण 2-3 आठवड्यांनंतरही भरत नसेल, विशेषतः तंबाखू किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. 5. गाठ किंवा सूज जाणवणे. मान, स्तन, काख, जांघ या भागांमध्ये नवीन गाठ जाणवली तर ती अनेकदा निरुपद्रवी असू शकते. परंतु ती गाठ वाढत असेल, दुखत नसेल किंवा अनेक दिवस कायम राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 6. शौच किंवा लघवीच्या सवयी बदलणे. अचानक सतत बद्धकोष्ठता, वारंवार जुलाब, लघवीमध्ये त्रास किंवा शौचामध्ये रक्त दिसणे. ही अनेक कारणांमुळे होऊ शकतात, जसे की मूळव्याध, संसर्ग किंवा इतर विकार. परंतु अशी लक्षणे सतत राहिल्यास तपासणी करून घेणे गरजेचे आहे. 7. गिळताना त्रास होणे. अन्न गिळताना वारंवार अडथळा जाणवणे, घास अडकतोय असे वाटणे. ही समस्या ऍसिडिटी किंवा इतर कारणांनीही होऊ शकते. पण हा त्रास वारंवार होत असेल तर तो दुर्लक्षित करू नये. 8. त्वचेवरील बदल. एखादा तीळ अचानक मोठा होणे, त्याचा रंग बदलणे, आकार अनियमित होणे किंवा त्वचेवर नवीन जखम निर्माण होऊन ती भरत नसेल, अशा बदलांची त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
9. असामान्य रक्तस्राव, खोकल्यात रक्त, लघवीमध्ये रक्त, शौचामध्ये रक्त, महिलांमध्ये अनियमित किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव. ही लक्षणे विविध कारणांनी होऊ शकतात, पण कोणताही असामान्य रक्तस्राव झाल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 10. सतत ताप किंवा रात्री खूप घाम येणे, वारंवार ताप येणे, रात्री कपडे भिजतील इतका घाम येणे. यामागे संसर्ग, क्षयरोग, हार्मोनल समस्या किंवा इतर आजार असू शकतात. काही गंभीर आजारांमध्येही अशी लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच कारण शोधणे महत्त्वाचे आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काय कराल? चला आता जाणून घेऊया काही सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी. तंबाखू आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा. मद्यपान मर्यादित ठेवा किंवा टाळा. रोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. भरपूर फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा आहार घ्या. प्रक्रिया केलेले, प्रोसेस्ड आणि अतिशय जळलेले अन्न कमी खा. वजन नियंत्रणात ठेवा. सूर्यप्रकाशात जास्त वेळ असल्यास त्वचेचे संरक्षण करा. आपल्या वयानुसार आणि जोखमीप्रमाणे डॉक्टरांनी सुचविलेल्या तपासण्या वेळेवर करून घ्या. हा व्हिडिओ केवळ आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आहे. येथे दिलेली माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. वरील पैकी कोणतेही लक्षण 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास किंवा वाढत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आज सांगितलेली कोणतीही लक्षणे म्हणजे नक्कीच कर्करोग आहे असा अर्थ होत नाही. अनेक सामान्य आजारांमध्येही ही लक्षणे दिसू शकतात. परंतु एखादे लक्षण सतत टिकून राहत असेल, वाढत असेल किंवा वारंवार होत असेल तर स्वतः औषधे घेऊन वेळ घालवण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. कर्करोग अनेक प्रकारांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.